एवढा धूळ किसतो ऑइल लावलं तर काय त्याला असं काय करायला लागली तू? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा. तर तुम्हाला सांगू हे बघा किती लांब बसलेलो मी. ऐका ही पोरगी ना लईच टेन्शन देऊ राहिली मला. काय टेन्शन काय टेन्शन काय काय करत होते आज दिवसभर? काय केलं मी? सकाळी उठले, रांगोळी काढली, स्वयंपाक केला, जेवण केलं, कपडे धुतले, भांडे घासले, झोपले. किती वाजता उठले माहिती का? किती वाजता झोपले? 12 वाजता झोपले, 2:30 वाजता उठले. तुम्ही आले, जेवण केलं, परत भांडे घासले. व्हिडिओ काढतात नाही? व्हिडिओ काय कसा काढू? तुम्ही तिकडे अलर्ट लावायचं. एकटेच काढू का व्हिडिओ? मच्छर चालू अलर्ट लावायचं. त्या पंख्याचं कसं हालतं, ती पंखा आताच पुसून काढ तरी एवढा कसा काळा झाला मला ते समजा. घरामध्ये काय बाहेर कोण काय हे उडतं काय काय माहिती. कसं काय एवढा कसं काळा होता? आत्ताच धुतला तुम्हाला माहिती. आता कमीत कमी 10 ते 15 किती झालं असेल कलर मारून? महिनाभर झाला असेल. मग महिनाभर झाला असेल बाबा कलर मारून. 1-2 महिने झाले असेल कलर मारून. तरी 1 महिन्यामध्ये एवढा पंखा काळा होईल. एवढा धूळ किसतो ऑइल लावलं तर काय त्याला असं काय करायला लागली तू? असं काय करायला लागली मग? येड्याने का करती? हे काय करावं आता? लईच अवघड. काय म्हणतो कशाचं अवघड? सगळे कसे आहेत काय नाही असं विचारलं पाहिजे. कॅमेरा सुरू झाला, ब्लॉगला सुरुवात झाली का काहीच नाही करायचं का? मीच करायचं सगळं? मीच करायचं का सगळं? काय काय बोलली? काय बोलली तू आता? कोणाचं काय कोणाचं काय? कान दुखत एवढे दिवस कान असते का रे शिवानी? पाणी झालं त्याच्यात. मग पाणी झालं खरं. मग मला दुपारी वाटत होतं काढून टाकावं, मला कैची नाही सापडली. नंतर म्हणलं परत घरी आले बोलणे. नक्की मम्मीचे बोलणे खाणार आहे तुम्हाला सांगतो. लय दुखत येते माहिती काय सांगावं, लय दुखत लय असं धक्का. ही नक्की मम्मीचे बोलणे खाणार आहे त्या कानावरून. मला नकोच. नकोच काय? हे असतं सगळ्यांनाच असते, सगळ्या टोचीत. मी बी आता इथे एक मारणार आहे टुचकून. काय हो तुम्ही काय म्हणत नाही तिला काही? मी कशाला बोलू? मम्मी बोललं परत म्हणता की बोलतो बाबा. मी बोललो की ना माझं तोंड दिसतं. ती मम्मी तर मला खवळती माहिती का. मला एवढं आरडावाडा होतो माझ्यावरती. बोलायचं काही नाही हो, दुखत ते जास्त, त्यामुळे नको वाटतं. ते वेगळे पप्पा माझ्या कानात हड्ड्या येतात. कोणाच्या तुझे कान? तसं नाही. लयच अवघड काम आहे. एवढं नसतं मित्रांनो. आता तुमच्याकडे पण लहान मुली असतील, मुलं असतील, एवढे कान टोचलेले असते ना, एवढं नाही केलं पाहिजे. आणि लय अवघड काम. कसं करावं? काल तर एक मॅडमने अशी कमेंट केली, तुम्हाला सांगतो मी. मला त्या कमेंटचं खूप सारं वाईट वाटलं की मी जर सबस्क्रायबरचं नाव घेतलं किंवा भेटलो त्यांना तर ते म्हणे व्हिडिओमध्ये तुम्ही सारखं तेच म्हणता. मग तुम्ही काय तुम्हाला भेटले तर का लगे लय झालं काय म्हणे? एवढं असतं का म्हणे? तसं नसतं रे. मग भेटल्यावर पप्पा असं आपण त्यांना बोललो मी आता उठून उभं राहिलो. हे बघा परत म्हणतात तुम्ही हेच. मला हे जॅकेट घालायचं होतं पण मी जॅकेट घातलं नाही. का घातलं नाही तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही माणसाने कालच्या व्हिडिओमध्ये तेच होतं, परवाच्या व्हिडिओमध्ये तेच. एकच जॅकेट घालतं का? हिने काय केलं तुम्हाला सांगतो. हिने माझ्याकडे 2 ते 3 जॅकेट असतील. 2-3 जॅकेट येतं. त्यातलं एक मी पप्पाला आहे बघा पिवळंवाला दिलेलं आहे हे. आणि ना दुसरं जॅकेट एक ब्लॅकवालं आहे. तर ह्या पोरीने काय केलं ते गायब केलं. पुढे जॅकेट म्हणून कुठे? हा कशाला लागतं? कशाला लागतं? थंडी वाजत नाही का? 2 यावर एक नाही. हे बघ हे खराब झालं. ते जरा मला जाऊन दिसते मला म्हणून मी घालणार नाही. ते धुवायला टाकलं तर मी उद्या ते धुवायला टाकणार आहे. तुला नाही वाजत थंडी? मला वाजते ना थंडी. पण आता थंडी वाजते का एवढी पप्पा? बाप मित्रांनो सांगा बरं. थंडी जाणत राहते ना. मग मी काल रात्री शेकोटी केली बरं. तुम्हाला खरं सांगू का? सगळं झाल्यानंतर मी शेकोटी केली आणि ती आता काय काय म्हणली परत बोल. थंडी वाजत नाही. थंडी वाजत नाही.
काही नाही बोललं पाहिजे शिवानी, एवढं डोकं सकाळ आल्यानंतर कामावून माणूस आला दमून, मी म्हणलं व्हिडिओचं शूट करावं. मला वाटलं मी तिला आज सांगितलं होतं की ती जरा ब्लॉग बनवाल, मिनी ब्लॉग वगैरे करणार आहे, पण त्याचं काय झालं? हां काय झालं त्याचं? काहीच नाही, काही झालं नाही. तुम्ही हां हां तुम्ही मला कधी सांगितलं? बा काय पप्पा ही विसरती का काय? काय मेळ येऊ मग एवढं झोप नको काढू शिवानी. झोपले नाही ना मी, थोडं झोपले होते सकाळी सकाळी म्हणजे मग नेमकं काय करत होती तू एवढं की तुला लक्षात नाही मी सांगितलेलं काम? 12च्या नंतर. मी सांगितलं तुला लक्षात ठेवता येत नाही का? हा मी सांगितलं तुला लक्षात ठेवता येत नाही का? लक्षात ठेवता येत नाही सांगा बरं हिला. मग तसं नाही हो. लक्षात नाही ठेवता येत? लक्षात ठेवता येतं, मग पण तुम्ही सांगितलं तर ना. कसं सांगितलं का तुम्ही? बघा आता ते लय अवघड काम झालं. तू एक काम कर, दी सोडून काही नको सांगू मला, मी व्हिडिओज बंद करतो. त्यापेक्षा कसं झालं माहिती का, मी करतो ना काम ते मला दुसरं, मला तुम्हाला सांगतो मम्मी नाही आहे ना, त्यामुळं ते थोडं कामाचा लोड बी माझ्याच अंगावर पडलेला आहे. सगळ्या गोष्टी बघायला लागतात. आणि यांचं काय नसतं, दुसरं झोपा मग काय चालतं तिचं तिलाच माहिती, वेगळ्याच लेवलला असते हायपला ती. मग आगळं वेगळंच काहीतरी चालू असतं, आगळं वेगळंच चालू असतं. मी आत्ता आल्यानंतर मी म्हणलं चल थोडा व्हिडिओ घेऊया, बघूया काय काय नाही. कारण मी रोज विचार करतो सकाळी घरातून निघताना की मी पूर्ण व्हिडिओ शूट करेन, हे करेन ते करेन, सगळ्या गोष्टी शूट करतो. आणि तुम्हाला सांगतो आपल्याला फिरायला जायचं आता. ते सरप्राईज आहे. जाणार आहे मी आता थोड्या दिवसात फिरायला. मी जाणार आहे, तुला नाही घेऊन जाणार, मी एकटाच जाणार आहे. हा लाडात लय बोलते म्हणजे तू शिवानी. कोण म्हणलं? कमेंट आलती मला काल. बोलू द्या मला सांगा. मला सांगत जाऊ नका, डोकं दुखत मला सांगितलं. काय सांगायचं? राग येतो माहिती का? काय सांग, कायच राग येतो? नाही कमेंट नाही वाचली, काय वाटत नाही, वाचली कमेंट लोड येतो. असं काही म्हणत नाही जातो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता मी उभा आहे इथं तर मला तिला लाडानेच बोलणार ना. मग का बाहेरचं बोलू का आता? मग मला लाडाच बोलणार ना. माझ्या कॅमेरा समोर उभा आहे तर तिला असं वाटतं, तिला ते कळत नाही कॅमेराचं महत्व, की हे व्हिडिओ आपले म्हणजे पब्लिक फॅमिली बरोबर शेअर करतो मी सगळ्या गोष्टी. कळत नाही मग ते म्हणजे कळतं तिला, पण आता तिला थोडंफार त्या गोष्टीचं माहिती नाही, वळत नाही त्या गोष्टी. तर थोडं ऍडजस्ट करून घ्या. झालं की एवढं तुम्ही मनावर लागल्यासारखं फटाफटा कमेंट टाकून देता यार, मला काही समजतच नाही. असं असतं का? तर तुम्हाला मी सरप्राईज देणार आहे पुढे एक काहीतरी असं. तुम्ही आता मी दर व्हिडिओ मध्ये म्हणतो असं म्हणता तुम्ही, बरोबर आहे? तुमच्यासाठी ते माझ्यासाठी थोडे फॅमिलीसाठी. कोणासाठी ते वाट बघ ना. मग आज सकाळीच मी प्लॅनिंग केली, मी काहीतरी प्लॅनिंग करत होतो सकाळपासून. मी पप्पा आहे ना, पप्पा आहे का प्लॅनिंग केली ना आपण काहीतरी. एकटे जाणार? आम्ही माणसं जाणार आहे. आम्ही माणसं जाणार आहे. आम्ही माणसं जाणार आहे. मी काय जाणार आहे? मला काय माहित माणसं कसे असते? मी करून दाखव. हे जे अवघड काम आहे तुम्हाला सांगतो मी. तुम्ही एवढं लगे मनावर लागून लगेच कमेंट मोठी भलेला चटाक करतो. तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती मित्रांनो, थोडंफार ऍडजस्ट बी करून घेता लगेच. असं मला मी असं बोलत नाही, तुम्हाला बोलत नाही की मी वाईट बोलतो काही गोष्टी, तर पण सांगतो ही गोष्ट जस्ट. तुम्ही शिवानीला म्हणलात ना बाबा की लय लाडाने बोलती, एवढं कोण लाडाने आलं, तुझं लग्न झालं आता, लाडाने नाही बोललं पाहिजे. बोलणार ना ती गोष्टी बोलती, असं नाही लहान वगैरेचा विषय नाही काहीच. त्यामुळं तुम्ही बी थोडं समजून घेतली पाहिजे गोष्टी, आहे का नाही? मग जाऊ द्या, आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. काय झालं माहिती का, मी काहीतरी तुम्हाला एक सरप्राईज दाखवून ठेवलेलं आहे, त्याची तुम्ही वाट बघा. मी जवळ देणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सरप्राईज करा, आपलं सबस्क्राईब करा, माहिती आहे असं म्हणायचं तुम्हाला. ओके चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.